आणि महत्त्वाची बातमी. उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होती आणि आजच निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खासदार मतदान करणार आहेत आणि यानंतर 6 वाजता मतमोजणी पार पडेल आणि निकाल जाहीर केला जाईल. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार पी सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये ही महत्त्वपूर्ण लढत होतीये. लोकसभेचं संख्याबळ 543 आहे. त्यापैकी एक जागा रिक्त आहे, म्हणजे 542 खासदार आहेत. राज्यसभेचे 245 खासदार आहेत. त्यापैकी 5 जागा रिक्त आहेत, म्हणजे एकूण मतदार आहेत 782 आणि जिंकण्यासाठी 391च मतं हवी. भाजपा आणि एनडीएकडे लोकसभेचे 293 आणि राज्यसभेचे 129 खासदार आहेत, म्हणजे 422 खासदार एनडीएकडे आहेत. पण गुप्त मतदान असल्यानं क्रॉस वोटिंगची शक्यता अधिक असते. काँग्रेस इंडिया आघाडीकडे लोकसभेचे 234 आणि राज्यसभेचे 78 असे मिळून 312 खासदार आहेत आणि 48 खासदार तटस्थ, म्हणजे एनडीए किंवा इंडिया आघाडी कोणाकडेही नाहीत. हीच मतं निर्णायक ठरू शकतात. प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. प्रमोद, आज उपराष्ट्रपती पदासाठी ही महत्त्वपूर्ण निवडणूक होत असताना 3 पक्षांनी काल आपण तटस्थ राहणार असल्याची भूमिका जाहीर केली. बीजेडी, पीआरएस आणि शिरोमणी अकाली दल. बीजू जनता दल यांनी मागच्या वेळेला जगदीप धनखड यांच्या वेळेला पाठिंबा दिलेला होता, मात्र यावेळेला त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे हे 12 खासदार तटस्थ राहणार आहेत. या 3 पक्षांचे एकूणच गणित हे वेगळं असू शकतं. गुड मॉर्निंग वृषाली. खरं तर लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहातील सर्वोच्च पद म्हणून ज्या पदाकडे बघितलं जातं ते पद म्हणजे उपराष्ट्रपती पद आणि त्याच पदासाठी आज निवडणूक होते. खरं तर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांमध्ये स्पष्टपणे आणि थेट लढत होता. काही पक्षांनी तुम्ही म्हणाला तसं तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. बीजेडी असेल किंवा बीआरएस असेल, हे दोन्ही पक्ष सभागृहामध्ये ज्यावेळेस मॅनेजमेंटची वेळ येते त्यावेळी एनडीए कडनं उभे राहत असतानाच आपल्याला बघायला मिळत असतात. म्हणजे स्पष्टपणे त्यांनी जरी एनडीएला कधीही पाठिंबा दिलेला नसेल तरी काही जे विधेयकं पास करायची असतील, काही कुठल्या अडचणी असतील सभागृहामध्ये, तर त्यावेळी हे दोन्ही पक्ष एनडीएच्या बाजूने उभे राहत असतात. मात्र त्यांच्या 11 खासदारांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका या 2 पक्षांनी घेतलेली आहे. त्यामुळे गणित जे आहे ते वेगळं असण्याची चिन्ह जे आहेत ती सध्या दिसत आहेत. स्पष्टपणे आता जर सांगायला गेलं वृषाली, तर एनडीएकडे बहुमताचा आकडा जो आहे तो सध्या तरी स्पष्ट दिसतोय. एनडीएकडनं कुठलीही चुकबुल होऊ नये म्हणून खबरदारी घेतली गेलेली आहे. मागच्या 2 दिवसांपासून रंगीत तालिमा ज्या आहेत त्या आपल्या खासदारांच्या घेतल्या जात आहेत. थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीए आघाडीचे जे उमेदवार आहेत सीपी राधाकृष्णन, ते नवीन महाराष्ट्र सदनामधनं याच ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि साधारणतः 7:15 वाजता वृषाली याच ठिकाणावरनं ते संसदेकडे निघणार आहेत. महत्वाचा मुद्दा जर सांगायला गेला वृषाली, तर एनडीएकडे ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन केलं गेलेलं आहे. कारण प्रत्येक खासदाराचे गट तयार केलेले आहेत आणि प्रत्येक गटाचं मतदान झाल्याशिवाय दुसरा गट मतदान करणार नाही. कुठलाही खासदारांमध्ये असमन्वय होऊ नये. ही निवडणूक कशी रंगतदार होते याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद प्रमोद.